नमस्ते मित्रांनो, नमस्ते. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी SP गोविंदा सर, SP गोविंदा माझा ब्लॉग मला माहिती आहे. तर आज नॅशनल हॉलिडे मोहरम आणि विशेष म्हणजे खूप महान व्यक्तिमत्व म्हणजे शाहू महाराजांची आज जयंती आणि बालगंधर्व रंगमंदिर ह्या ठिकाणी खूप मोठा महोत्सव आहे. दरवर्षी असतो आणि ह्या वर्षी थोडंसं मी माझ्या कामामुळे बिझी असल्यामुळे मला तिथं जाता आलं नाही. पण आज मला एक योग आला आहे. माझे सर्व जुने मित्र हे सगळे भेटणार आहे. आज बालगंधर्वांचा ही वाढदिवस आहे, त्यांची पण जयंती आहे. म्हणजे असे तीन नॅशनल प्रोग्राम्स लोकांना जे हवं असतं ते आज मिळण्याची ही ताकद आहे. घरात बसू नका, डेक्कनला या. खूप छान असं मनोरंजन आहे, लोकधारा आहे, अवॉर्ड्स मिळणार आहेत. सगळे माझे मित्र आहेत, माझे गुरुजन वर्ग आहेत, सगळे म्हणजे माझे नाटकातले लोक भेटणार, माझे डान्सचे लोक भेटणार, ज्यांनी मला शिकवलं ते लोक मला भेटणार, ज्यांना मी शिकवलंय ते लोक मला भेटणार आहेत. तर आपण जाणार आहोत. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्ही मजा बघा, तिथलं डेकोरेट बघा आणि तिथली काम करण्याची पद्धत बघा. आणि खूप वर्षापासून ही परंपरा आहे आणि आज मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे. तर आज मी गाडीवर असल्यामुळे हेल्मेट घातलं आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण नियम पाळतो, कायदे पाळतो. तर आपण ह्याच कायद्याच्या पुढं जात ह्या मार्गाने आता मी निघालो आहे. भेकराई फुरसिंगीवरनं वानवडी पोलीस स्टेशनला गेलो. मिसेसला सोडा. मिसेसची गाडीमध्ये नवीन टायर टाकला पावसाळ्याचं. काळजी घ्यायला पाहिजे, तुम्ही पण टाका. टायर चेक करा, हवा चेक करा. गाडी स्लिप होती, पाऊस पडतोय, थांबतोय, पडतोय, परत पाऊस येऊ शकतो. पावसाच्या आधी आपल्याला कळत नाही की कुठं ऑइल सांडलेलं असतंय, कुठं वाळू असते, कुठं तिथं गाडी स्लिप होऊ शकते. आणि पुढच्या ब्रेकचा वापर करू नका प्लीज. आणि आता आपण एक चांगल्या कार्यक्रमाला चाललं, त्यामुळे हॅपी बोलूया, हॅपी राहूया. तर तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवतो. ओके, तर चला. आज मोहरम, शाहू महाराजांची जयंती आणि बालगंधर्वांची जयंती अशी साजरी करूया. सर्वजण एकत्र येऊया, सर्व जाती आणि धर्म सर्व आज तिथं एकत्र असणार आहे. आपण पण एकत्र येऊया. चला, तिथं गेल्यानंतर तिकडचं तुम्हाला काही गोष्टी मी सांगणार आहे, दाखवणार आहे. चलो बाय. उशीर झाला आहे थोडा, पण जाणं महत्त्वाचं. बाय. उत्सुकता बालगंधर्वच्या मेकअप रूम पाशी आपण चाललोय. आपल्याला आपले कलाकार भेटणार आहे. तर मी आत आलोय, नवीन परमार मेकअपमध्ये आहे. त्याच्यानंतर सर्व मित्रपरिवार त्या ठिकाणी आहेत आणि दरवर्षी न चुकता सर्वांना भेटी म्हणतो. प्रताप रोकडे माझे मित्र नवीन जुने कलाकार लोकधारेचा कार्यक्रम करतात. आणि आज मला सुट्टी असल्यामुळे मला आज बरं वाटलं, सगळ्यांना भेटलो. सगळे जुने नवीन मित्र भेटले आणि हा सगळा बघा फुल कॉमेडी बाज. अरे बापले, ए भाई, भेटला आहे माझा मित्र ब्रह्मा. आमचा एकदम जिगर. खूप वर्ष आम्ही काम केली संघ. अष्टपैलू प्रोफेशनल एक आहे, मोठा अष्टपैलू चालू आहे. डान्स पेटावला आणि संबळ एक नंबर. तुषार आणि हे तुम्हाला दिसतंय, हे आहे बालगंधर्वचं VIP रूम, ज्या ठिकाणी सर्व मान्य चीफ गेस्ट येतात. स्क्रीन लावलेले आहेत, प्रगती झालेली आहे. आणि हे दोघं खतरनाक असे 2 जण भेटले मला. हा जो गेटअपमध्ये आहे नवीन कलाकार आहे, तो ब्रह्म्या बसला. आणि उंच डोंगरी गडावरी जग जगो. जेजुरीचा खंडेराया जागेराया जेजुरीचा खंडेराया बाईचा तुकडराया जागेराया बहिणी देवा जागेराया. जेजुरी गडावाज चौका बापूला धरती परिवार कर जेजुरी अलीकड.
चेतू बी नाही आणि भुताटकी बी नाही. या त्रिलोकावर घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं कारण आहे मी. अरे खरंच की र हे चेटूक बी नाही आणि भूताटकी बी नाही. अरे हे भगवान शंकराचा अवतार मल्हारी मार्तंड हाय. ते बघा तिकडं. संपूर्ण सृष्टी ज्या क्षणाची आतुर खंडोबाचा आणि बाणूचा मी केलं होतं सर्व नवीन कलाकार छान पुरस्कार खूप छान सुट्टीचा दिवस शुक्रवार मेरी एक सुनो अंतर्यामी मेरी एक सुनो भोले स्वामी मैं दो तामी बानू, आता तुझी काही हरकत नसेल ना आमच्याशी विवाह करायला? देवा लग बग माझा राजाची प्रथमता पुरीला कल्पना दे बघता हे नटून थटून बसली बघाची बराया खंडेराया वाटुया पाटुया 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 गाठून डोंगर तिच्या भक्तीनं गाठला हा दिवस हळदीन भरून या ओंगर देवराया दिला जणू जन्म नवा गणपती गाणे गणपती बघा कसा नाचे गणपती गाणे गणपती बघा कसा नाचे हे बघा सर्व कलाकारांना कलाकारांच्या घरच्यांना बालगंधर्व परिवार हे जेवण देतं. खूप छान असं भोजन कक्ष. आम्ही पण आधी या भोजन कक्षामध्ये काम करायचो. आता परत एकदा त्या गोष्टी ताज्या झाल्या, पुन्हा एकदा कामाला सुरुवात झाली असं समजायचं आणि आनंद व्यक्त करायचा. बस सुख दुःख असतात. हा आहे माझा मित्र तुषार, ह्याला पण पुरस्कार मिळाला आहे. खूप छान फेटे बांधतो, डान्स करतो आणि हे सर्व असं बालगंधर्व किशोर खूप छान असं कुमार आहे, सॉरी, त्याला पण पुरस्कार मिळाला आहे. खूप काम करतात, खूप कष्ट करतात हे. आणि हा दीपक हा माझा जुना मित्र आहे. आम्ही सर्व भेटलो, छान वाटलं. भोजनाचा आनंद घेतला. भूक तर लागली नव्हती पण सर्व संघ एक एक घास छान. आणि हे पहा आमचं ऑक्सिजन एरिया
बालगंधर्वचं एरिया आहे पुढचा भाग. पुढं मेट्रो आहे आणि हे सगळे असे ॲड बॅनर्स हे सगळं. आणि चला पुढं तुम्हाला साऱ्या जमलेल्या रसिक माय बापांनी टाळ्या वाजून माहोल केला जमाईने. बोला गणपती बाप्पा. अरे तुम्ही सर्व रसिक माय बाप जाणकार आहात, थोडा आवाज द्या, थोडा उत्साह दाखवा. बोला गणपती बाप्पा. ही पहा त्या वास्तूचं पहिलं नाव पुणे महानगरपालिका बालगंधर्व. आणि हे आहे आम्ही बालगंधर्व सर्व कलाकार. ह्या दिवशी 26 जूनच्या दिवशी आम्ही हे करत असतो, कार्यक्रम करत असतो. आणि आता मी पोचलो दालनात, ज्या ठिकाणी तुम्हाला बघायला आवडेल. लोक खूप लांब लांबनं ह्याचं दर्शन गेले जातात. सगळे कलाकार लोक ह्यांचं दर्शन गेले जातात. ते आपल्या पुण्यात आहे. आपलं हे नशीब आहे, भाग्य आहे. आणि मी पोचलो आहे. आणि ही पहिली आमची कार्यक्रमाची रांगोळी. आणि हा जो फोटो आहे, ज्यावेळेस ते गेले आपल्यात त्यावेळेस असा लुक त्यांचा होता बालगंधर्वाचा. आणि आधी कार्यक्रम करत असताना हे बघा, एकच व्यक्ती आहे पण 2 पार्ट. खूप सुंदर असं चरित्र, असं रूप होतं. आणि हे आहेत, हे तबला दिसतोय तुम्हाला, त्यांचे मित्र आहेत. हे दोघं ही त्यांच्या गायनाच्या टायमाला त्यांचे संघ असायचे साथ द्यायला. आणि ह्या ठिकाणी आहेत आपले शरदचंद्रजी पवारांचे गुरु चव्हाण साहेब. आणि खूप छान हे दालन आहे. ह्या ठिकाणी सर्व कलाकार पारितोषिक भेटल्यानंतर येतात, मानवंदना देतात. आणि हे सगळं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा प्लीज. दरवर्षी हा कार्यक्रम होतो. मेघराज भैया भोसले आणि आमची टीम सर्वजण या ठिकाणी काम करतात. आणि इथं बघा, भारतीय घटनेशिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय घटना संविधान. आणि हे आहे आमचं परिवार. कसं वाटलं